दादांच्या अपघातासंदर्भातील तपासावर आम्ही असमाधानी, आम्हाला चौकशी नकोय, आम्हाला तपास हवाय. लोकशाहीच्या विशेष मुलाखतीत आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य. अजितदादांच्या पक्षातील लोक शांत बसले, दादांच्या पक्षातील नेत्यांना शांत बसण्याच्या सूचना. आमदार रोहित पवारांचं विधान. अपघातावर चर्चा व्हावी ही लोकांची अपेक्षा होती. अजितदादांच्या तपासाला वेग नाही, दादांच्या अपघाताचा तपास करण्यात दबाव असण्याची शक्यता. रोहित पवारांचं वक्तव्य. दादांच्या घरासमोर काळी जादू करण्याचा हेतू काय? रोहित पवारांचा सवाल. अजितदादांचा अपघात ही आमचा निष्कर्ष. लोकशाही मराठीच्या विशेष मुलाखतीत आमदार रोहित पवार यांचं विधान. विलिनीकरणाचा मुद्दा दादांसाठी भावनिक, विलिनीकरणावर दादांच्या पक्षातील लोक नाराज होते. लोकशाही मराठीच्या विशेष मुलाखतीत आमदार रोहित पवार यांचं विधान. काही नेत्यांच्या दबावामुळे सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला. दादांना नको असलेले नेते सुनेत्रा पवार घरी बसवणार का? लोकशाही मराठीच्या विशेष मुलाखतीत रोहित पवारांचा हल्लाबोल. सरकारमधील काही नेते दादांना न्याय देण्यासाठी उत्सुक नाही. दादांना न्याय देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना भेटलो. देशभरातील सर्व नेत्यांची दादांना न्याय देण्याची भावना. आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य. आमदार रोहित पवार यांनी मंत्रालयात घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट. प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची केली मागणी. पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शब्द. गोंदिया राष्ट्रवादीच्या मेळाव्यातील बॅनरवरून अजितदादांचा फोटो गायब. यावर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. अदानी समूह ओडिशात 3 मोठे प्रकल्प उभारणार. ओडिशात 6081 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा. अदानी पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांची माहिती. साताऱ्यात शिवभोजन थाळी सेवा ठप्प. गॅस टंचाईमुळे शिवभोजन थाळी तात्पुरती बंद. गॅस पुरवठा सुरळीत करून शिवभोजन थाळी सुरू करावी, नागरिकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. हैदराबाद गॅजेटनुसार दिलेलं आरक्षण फसवे असल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप. विभागीय आयुक्तांची बैठक घेऊन संभ्रम दूर करावा अशी मागणी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात लवकरच मोठे फेरबदल होणार. पक्षाकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेण्यास सुरुवात. नवी मुंबई महापालिकेच्या मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन शर्मिला ठाकरे यांनी केलं. कार्यालयाचं उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत विकसित महाराष्ट्र विजन 2047च्या अंमलबजावणीचा आढावा. बैठकीसाठी मंत्री अतुल सावे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती. विधिमंडळ अंदाज समिती आजपासून नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. विविध विभागाची पाहणी करून घेणार माहिती. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी यंदा पुन्हा 1000 कोटींची निविदा. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर भर देणार. मुंबईला खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन अजूनही कागदावरच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांच्या कामाचा आढावा. उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून मागवण्यात आलेल्या सर्व मंत्र्यांच्या कामाचा अहवाल. विश्वसनीय वरिष्ठ सूत्रांची माहिती. इमारतींना ओसी मिळण्याचा मार्ग मोकळा. मुंबईतील अनेक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र नसल्याचं समोर. यासाठी अभय योजना राबवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनानं घेतला. एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. जे काम करतील तेच पदावर राहतील. जे पदावर असून काम करत नाही त्यांना डच्चू देणार. एकनाथ शिंदेंचे पक्ष संघटनावाढीकडे लक्ष. छावा संघटनेचे अध्यक्ष आणि मराठा आंदोलक मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या भेटीला. यावेळी हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण दिलेले फसवे आरक्षण असून दिशाभूल केली जाते का, असा आंदोलकांचा प्रश्न. पार्थ पवार यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्यावर सोशल मीडियावरून मिटकरींची प्रतिक्रिया. पार्थ दादा पवार, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. काँग्रेसचे अधपतन खरोखरच सुरू आहे. मिटकरींकडून पार्थ पवार यांच्या वक्तव्याचं समर्थन. काँग्रेसकडून अमोल मिटकरींच्या ट्विटवर पलटवार. मिटकरींचे पार्थ पवार यांना खुश करण्याचे प्रयत्न. मिटकरींनी कितीही खुशामत केली तरी विधान परिषदेची ती जागा पुन्हा मिळणार नाही. काँग्रेसचा पलटवार. नागपूर शहर काँग्रेसमध्ये 12 वर्षांनंतर नेतृत्व बदलाचे संकेत. आमदार विकास ठाकरे शहर अध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत. स्थानिक नेत्यांच्या मतांवर आधारित अहवाल दिल्लीला पाठवला जाणार. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी. पोटनिवडणुकीच्या रिंगणात तब्बल 53 उमेदवार. सुनेत्रा पवार यांच्यासह अभिजित बिचुकले, करुणा मुंडे, आकाश मोरे रिंगणात. रायगडमध्ये जलजीवन मिशनच्या कामांमध्ये भ्रष्टाचार. ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचा इशारा. पहिल्याच सर्वसाधारण सभेत सदस्य आक्रमक. डिलिव्हरी बॉईजची तपासणी बंधनकारक. राज्य सरकारचा मोठा निर्णय. संयुक्तपणे सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश.
आमदार महेश सावंत यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. आमदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली. सरवणकरांनी 4 जानेवारी 2025ला दाखल केली होती याचिका. मंत्री संजय शिरसाटांच्या मुलाच्या हॉटेल खरेदीची चौकशी पूर्ण अहवाल राज्य सरकारकडे सादर. हॉटेल कमी किमतीत खरेदी केल्याचा होता आरोप. अमरावतीच्या शेंदूरजना घाट नगर परिषदेत विरोधी पक्षाला कार्यालय नाकारलं. स्वखर्चानं कार्यालय उभारत अजित पवार यांच्या पक्षाची गांधीगिरी. सत्ताधारी भाजप विरोधी पक्षाचा आवाज दाबत असल्याचा आरोप. अशोक खरातला 21 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी. दुसऱ्या गुन्ह्यात अशोक खरात याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. तिसऱ्या गुन्ह्यासंदर्भात खरातला ताब्यात घेण्याचा अर्ज मंजूर. खरातला उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार. बंधुबाबा अशोक खरात प्रकरण. शिर्डी पोलीस राहता न्यायालयात करणार अर्ज दाखल. खरातचा ताबा मिळवण्यासाठी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती. अशोक खरातचे परदेशामध्ये बेट. परदेशात खरातला स्वतंत्र बेट खरेदी केलं. अनेक अधिकारी राजकारण्यांनी बेटावर भेट दिल्याची माहिती. अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा आकडा वाढला. 11 महिलांचे खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप. एसआयटीनं दिलेल्या हेल्पलाईन नंबरद्वारे महिलांच्या तक्रारी. ऊर्जा, पूजा, शरीर शांतीच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप. इराणच्या युद्धविरामाच्या अटींवर इस्रायल नाराज. इस्रायल सरकार युद्धविरामाच्या अटींवर समाधानी नाही. करारातील काही बाबींवर इस्रायलचा आक्षेप. युद्धविरामाच्या घोषणेनंतरही इस्रायलमध्ये हल्ला. क्लस्टर बॉम्बचे हल्ले केल्याचा दावा. ड्रोन हल्ल्यात इस्रायलमध्ये 11 जण जखमी. युद्धविरामानंतर अमेरिकेच्या लष्कर प्रमुखांची आज पत्रकार परिषद. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेत युद्धविरामाची कारणं स्पष्ट होणार. अमेरिका इराणमध्ये 2 आठवड्यांसाठी युद्धविराम. हैदराबादमध्ये एका प्रार्थना सभेचं आयोजन. तंजीम ए जाफरी या संस्थेतर्फे प्रार्थना सभा आयोजित. इराणच्या जनतेसाठी विशेष प्रार्थना. इराणसोबतच्या युद्धविरामानंतर WTI तेलाच्या दरात 15% अधिक मोठी घसरण. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर शेअर बाजारात तेजी. युद्धविरामाची घोषणा केल्यानं शेअर बाजारांना दिलासा. युद्ध थांबवण्यात पाकिस्तान चीनची मध्यस्थी. इराणचा पाकिस्तानमार्फत अमेरिकेकडे प्रस्ताव. 10 एप्रिलला इस्लामाबादमध्ये इराण अमेरिका यांच्यात चर्चा होणार. युद्धविरामापूर्वी इराणकडून 10 कलमी अटी. अमेरिका इराणमधील संघर्ष अखेर थांबलाय. 2 आठवड्यांसाठी युद्धविरामावर परस्पर सहमती. इराण हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करणार असल्याची नुकतीच पुष्टी. जर इराणवरील हल्ले थांबवले गेले तर युद्धविरामासाठी देखील सहमत. इराणची स्पष्टोक्ती. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार. मिरवणुकीदरम्यान डीजेला बंदी. नियमभंगांवर कडक कारवाई करण्याचा इशारा. बुलढाण्याच्या खामगाव शहरातील अनियंत्रित वाहतूक आणि पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर. कार आणि ऑटोची धडक. धडकेत मोठा अनर्थ टळला. अपघात सीसीटीव्हीत कैद. सातारा एसटी मध्यवर्ती इमारत पाडण्याआधी उपहारगृह बंद. अल्पोहाराची सुविधा उपलब्ध नसल्यानं प्रवाशांची गैरसोय. प्रशासनानं लक्ष देऊन तात्पुरती व्यवस्था उपलब्ध करावी अपेक्षा व्यक्त. एसटी प्रवासात 10% भाडेवाढ. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तिकीट दर वाढणार. प्रवाशांना तिकिटासाठी जादा पैसे मोजावे लागणार. धुळ्यात सीबीएसईच्या नावानं शाळा. प्रशासनातर्फे पालकांची लूट सुरू. पालकांनी गोपनीय पद्धतीनं तक्रार करण्याचे शिक्षण अधिकाऱ्यांचं आव्हान. शाळांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा. मुंबई जोगेश्वरीकरांचे नाट्यगृहाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार. रवींद्र वायकर यांच्या पाठपुराव्याला मोठं यश. जोगेश्वरी इस्माईल युसुफ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये 1200 लोकांसाठी नाट्यगृह बनणार. नांदेडमध्ये दिव्यांगांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन. तुकाराम मुंडे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. बीडमध्ये आरक्षणाच्या मागणीवरून बंजारा समाज आक्रमक. एसटीमधील आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवा, अन्यथा बंजारा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल. विश्व बंजारा दिनी इशारा. युद्धविरामामुळे सोने आणि चांदीच्या दरावर परिणाम. सोने 4000 तर चांदीच्या दरात 11000 रुपयांनी वाढ. पालघरमध्ये विराज प्रोफाईल कंपनीला नागरिकांचा विरोध. कंपनीमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचा नागरिकांचा आरोप. जनसुनावणी होण्याआधी स्थानिकांच्या घोषणा. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला सुरुवात. उपमहापौर संजय घाडी यांच्या पाहणीनंतर कामांची सुरुवात. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. बच्चू कडू थेट भगवद्गीता आणि संविधान घेऊन माउंट एव्हरेस्टवर. बच्चू कडू माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पच्या यात्रेवर. कठीण आणि आव्हानात्मक मार्गावर कडू यांची अनोखी यात्रा. बीडमध्ये शेतकरी आत्महत्या प्रकरणात राज्य शासनाचा मोठा निर्णय. आत्महत्यांची चौकशी थेट तालुका स्तरावर होणार. समितीकडून छाननी करून प्रस्ताव जिल्हा समितीकडे पाठवण्यात येणार.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.